नमस्कार, हाऊसवाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी बनवलेल्या आहेत ओल्या नारळाच्या वड्या. खूप छान लागतात. नक्की करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका कशा होतात. तर पाहूया रेसिपी आणि साहित्य. तर मी आता एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तूप नंतरही टाकू शकता किंवा पहिले पण टाकू शकता. तर माझा थोडासा तूप असा एकदम घट्ट झालेला आहे, त्याच्यामुळे मी पहिलेच टाकून घेतलेला आहे. तर थोडासा मेल्ट होण्यासाठी मी पहिलेच टाकलेला आहे, जेणेकरून आपला जो हे खोबरा आपण किसलेला टाकतो ना, तो ना असं खाली चिटकत नाही. आणि खोबऱ्याची ना ब्लॅक साईड्स म्हणजे जी काली साईड असते ती सगळी कापून घ्यायची आणि फक्त सफेद खोबरा घ्यायचा आहे. तर तुम्ही बारीक करून घेतलेले पाहू शकता आणि खूप दिसायला छान दिसतात वड्या. त्याच्यामुळे तुम्ही तो काळ्या कलरची जी साईड असते खोबऱ्याची ती काढून टाका. आणि आता मी छानपैकी भाजून देणार आहे तुपामध्ये, जेणेकरून थोडासा पाणी असतो नारळाच्या याच्यामध्ये किसल्यानंतर थोडा पाणी असतो, तो थोडासा सुकला पाहिजे बस. तर आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण जो मखाना खातो त्याचा आपण मखाण्याची पावडर मी आता टाकणार आहे. पाहू शकता मग थोडंसं असं झालेलं आहे, थोडं गरम झालेलं आहे. आता मी त्यामध्ये मखाण्याची पावडर टाकणार आहे. तुम्ही मखाण्याची पावडर बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. काही नाही, मखाना थोडासा गरम करायचा आणि त्याची पावडर करून मिक्सरमध्ये ती आपल्याला टाकायची आहे. आणि आता मी टाकणार आहे एक पूर्ण असा ग्लास भरून पाणी. आणि मलईवाला दूध आहे, तर मी थोडी त्यात मलई पण टाकलेली आहे, पाहू शकता. तर खूप छान लागते, तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी नारळाची बर्फी आहे, नारळाच्या वड्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही बनवले आहे काय, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि छान असा दूध सुकेपर्यंत तुम्ही त्याला फ्राय होऊन द्यायचं आहे. आणि नाहीतर तुम्ही दुधाच्या ऐवजी दूध पावडर टाकू शकता याच्यामध्ये. दूध पावडरने पटकन होतं, पण दूध पावडर आणि दुधामध्ये खूप फरक आहे, त्याच्यामुळे मी दूधच टाकलेलं आहे. जरासं शिजला जातो दूध टाकल्याने, आणि दूध पावडरने लगेच सुकला जातो, त्याच्यामुळे मी दूध पावडर नाही टाकली आहे. दूध टाकलेलं आहे 1 ग्लास भरून. तर आता मी इलायची टाकून घेते. मिक्स करून घेणार आहे. आता मी चवीपुरती साखर टाकून घेणार आहे. साखर थोडी जास्त टाका किंवा तुम्हाला कमी गोड खायचं असेल तर कमी टाका. तर मी साखर टाकून घेतलेली आहे. मी जास्ती नाही घेतलेली आहे, साखर थोडी ठेवलेली आहे. एक पूर्ण वाटी घेतलेली, तर मी थोडी ठेवलेली आहे त्याच्यातली पण. आता मस्त सुकून द्यायचं आहे आपल्याला दूध त्याच्यामध्ये. आणि साखर टाकल्यानंतर थोडासा पाणी सुटतो, पाक होतो त्याचा, तर त्याच्यामुळे थोडा वेळ अजून शिजून देणार आहे. आणि शिजल्यानंतर खूपच छान लागते बर्फी. तर मी थोडासा वरून पुन्हा तूप टाकून घेणार आहे, पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की नारळाच्या वड्या करून पहा, नक्की आवडतील. आणि असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. पाहू शकता मस्त असं सुकलेलं आहे आणि मस्त अशी सुकी पण झालेली आहे आपली नारळाच्या वड्यांचं सारण. तर आता मी अजून थोडा वेळ ठेवणार आहे, 2-3 मिनटं. तर आता आपलं सुकलेलंच आहे पाणी, नारळाचं चांगलं पाणी सुकलेलं आहे, पाहू शकता. खोबऱ्याचं दूध पण सुकलेलं आहे आणि जो आपण साखर टाकलेला त्याचा पाक झालेला. आणि मी आता एका ताटलीला ते तूप लावून घेतलेलं आहे आणि आता मी ते काढून घेणार आहे त्याच्यामध्ये, ताटामध्ये. तर तुमच्याकडे असा काही भांडा असेल की तो व्यवस्थित वड्या पाडल्या जातील, तर त्या भांड्यात तुम्ही टाकून घ्या. माझ्याकडे तसा भांडा नव्हता, तर त्याच्यामुळे मी ताटातच करून घेते. एखादा चांगला असा डब्बा वगैरे असेल त्याच्यामध्ये पण छान होतात वड्या. तर मी आता एक साईड सागली करून घेणार आहे, व्यवस्थित आपण वड्या पाडून घेणार आहे.
वड्यांसाठी मी आता तो थोडा वेळ वरतून मी आता बदाम टाकणार आहे, केसर टाकू शकता आणि तुम्ही थोडं म्हणजे 7-8 तास तरी तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवा. खूप छान होतात वड्या, तुम्हाला खूप आवडतील. तर अशाच माझे व्हिडिओ पाहत राहा, मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.